माझ्यावर भरोसा नाही भाऊ, तुम्हाला मारतो हा भाऊ. हो भाऊजी इकडे काय? अहो प्राची श्रेष्ठ लेवन आहे काय, तुम्ही बघा की तिकडे प्राची श्रेष्ठ लेवन आहे. थोडं प्राची श्रेष्ठ लेवन आहे, नुसता श्रेष्ठ लेवन आहे. काय बोलतो मग ये बा इथं लॉस मध्ये बघ काय अरे आता एंट्री भरून घ्या, नंतर जिंकल्यावर हो भाऊजी दाबा ना. काय पाठवतो ना आता त्याचा आणि माझा पाठवतो तुला पकड पाहिजे हे पाहिजे पाठवतो मी मला बोल काय झालं आता लागणार हो भाऊजी. हो भाऊ असा नाही तो, त्याला बॉलिंग नाही पूर्ण नफीसला त्याला घालवला जबरदस्त. द्यायचं आम्हाला पैसे. देशील ना त्यात तो 2 आणि तू यांचं किती आहेत? 5.5 5 नाही यांचा यांचं ना 5. यांचा 5.5 यांचा 5.5 ना नंबरला नंतर हो भाऊजी तुमचं 5.5 मॉर्निंग आता मग त्यांना सांगा तुम्ही 12 उभं आहे ते पण पेनल्टी त्यांना सगळा रूल अपना पेनल्टी बच गया. शिवा देखो कैसा उतरा है. तर नक्कीच ज्या संघाचा ड्रेस कोड नसेल त्या संघाला पॅनलाइज करण्यात येणार आहे मित्रांनो. आणि 12 प्रतिनिधी नसला तरी पॅनल्टी लावू मित्रांनो. तर तुमच्या 12 प्रतिनिधी देखील मैदानावरती इथे मंचावरती उपस्थित पाहिजे. फिक्स टीम आहेत. 2 रनची पॅनल्टी लावण्यात आलेली आहे डिंगडॉंग संघाला. तो तुमचा 12 प्रतिनिधी इथे उपस्थित नाहीये. नक्की आलेला आहे, सॉरी पंच सामना चालू करायचा आहे. शिवा आणि संदीप घोडके अशी सलामीची जोडी मैदानात जबरदस्त बिगेट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज जीवन भेंडे. नक्कीच एक धाव कुठून काढलेले, एक धावेवर समाधान मानायला लागेल. आता संदीप घोडके येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज जीवन भेंडे दुसरा चेंडू घेऊन. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो की हा खराब चेंडू आहे. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या येते 2. बिनबाद 2 अशी पाहायला मिळतोय धावसंख्या. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. नक्कीच पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे बोलतात काका की हा खराब चेंडू आहे. 7 धावा धावपलकावरती पाहू शकता आपण. सर पंचांशी आर्ग्युमेंट करायची नाही जीवन. नक्कीच वाईटचा इशारा होतो पंचांचा. कडकत्या उन्हामध्ये चालू असलेला हा सामना. प्राची श्रेयस 11 आणि डिंग डॉंग. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू फ्लिक केलाय चेंडूला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील
सहजरित्या पूर्ण पाहायला मिळतोय. या दोनच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 9. 9 धावा धावती पाहतोय आपण. नक्कीच पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. रोशन येतात चेंडूवरती आणि फलंदाज होतात ते बाद. फलंदाज येतात ते किरण. तर नक्कीच कोणाची समालोचन करण्याची इच्छा असेल तर आपण मंचावरती यायचं आहे. तुमचा देखील टॅलेंट पाहायला मिळेल इथे. तर नक्कीच तुमचा देखील विचार केला जाईल पुढच्या स्पर्धेमध्ये. जीवन टू किरण. हो, विकेट करण्याचा प्रयत्न परेश म्हात्रे. परेश म्हात्रे यांची मात्र हालचाल होत नाहीये कोणत्याही प्रकारची. पुन्हा एका निर्धाव चेंडूचा नक्कीच चेक करण्यात येतोय. नाही, पहिलेच बेल्स पडलेली होती. पंच डेड बॉल आहे का डॉट बॉल आहे? डेड बॉल. ओके ओके. अद्याप या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो. हो, जबरदस्त चेंडू. चेंडू फ्लाय झालाय. पॅरल स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. काही चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे स्थिर. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जीवन है दुर्वेश, ईशान है तो
लागला है ना, कल लगा उसको, और स्पीड में आया, पकड़ने गया वो। बसून पे नेम भी है, नेम भी है, बॉलिंग के लिए तर नक्कीच वैयक्तिक तो पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन आपण गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज पाहतोय. नफीस पहिल्या षटकामध्ये धाव कुठून काढलेले आहेत ते 15. त्याला पंच सामना चालू करायचा आहे. खूप उशीर झालाय सामन्याला. आणि पुन्हा एकदा आपण विचार केला तर नफीस येतात गोलंदाजीच्या मार्गवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी. तर नक्कीच 15 धाव धावपळकावरती आपण पाहू शकता. नफीस ओ हो पेगेट करण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा तो नो चेंडूचा इशारा पंचाचा. खराब चेंडू पाहायला मिळतो नफीस यांचा. ओव्हर स्टेप झालेला आहे. 1+1 अशी धावसंख्या पाहायला मिळतोय. 17 धाव धावपळकावरती आपण पाहू शकता. पुढचा चेंडू मात्र फ्रीट पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच 1 बाउन्सची वॉर्निंग देखील पंच करतात. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. तुम्ही वारंवार पंचांना तर नक्कीच 1 बाउन्सचा इशारा येतो पंचांचा. काय यार हे, काका. आता तिकडे जेवण पण वाईटला दिला काय हे काय गेलतात यार यार. ए बेटे वाईटला रिव्ह्यू आहे का? ठीक है ठीक है. बाउंस ही है, बॉल समझ में आता है क्या? इसका ये रहा है, ये रेंज में जा रहा है और वो वाइड मांग रहा है. मैं लेकिन स्लोअर के टाइम वाइड अमर असं चाललंय बॉल. कुठलाही बॉलला तो वाईड मागणार. वाईट बाजूला हे घेऊ शकतो ना. 1 बाउंस ना, 1 बाउंस दिला ना काकाने. मग तो वाईट कशाला मागतो? वाईड मागतो तो. वाकला तर मैं ना भाई. अरे वो नहीं भैया. अरे एम्पायर ने भी बरोबर डिसीजन दिया ना उधर. हेलो. ये ओव्हर है का इसके लिए उसने ये किया. येतोय आताच लागेल. आताच लागेल. येतोय. हा दे.
पोऱ्याला जत्रा तर काय सांग वाईट आहे वाईट आहे वाईट आहे हा वरणा आहे वरणा आहे वरणा वरणा आहे हा जास्त वरून डोक्याच्या तर नक्कीच वाईट बॉल वाईट आहे वाईट आहे चला खेळा बरेच मात्र नक्कीच श्रेयस इलेव्हनचा खूप गोंगाट होतो मित्रांनो 18 धावा धावफलकावरती वन बाउन्स आला वाईट द्यायलाच नाही पाहिजे नक्कीच पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतो पंचाचा अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळतो नफीस यांचे नक्कीच गणेश यादव खूप टेन्शन मध्ये दिसतात तर नक्कीच संघाची धावसंख्या आपण जर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागलेली आहेत त्या 19 पुढील चेंडू नफीस यांचा हो 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 विकेट केलाय मात्र नयन मात्र देते आहे नक्कीच नयन मात्र जर विचार केला तर नयन मात्र यांना कधीच झेल गवसत नाहीये तर नक्कीच बिग हिट गेलाय शिवालंके जबरदस्त षटकार पाहायला मिळतो शिवालंकेच्या बॅट मधून संघाची धावसंख्या आहे ती 26 धावा धावफलकावरती पाहू शकता आपण बॉल झाला तो नो बॉल किती बॉल झाले नक्कीच नफीस खूप मागडा गोलंदाज सिद्ध होतोय हो 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 जबरदस्त फ्लिक केलाय चेंडू नजाकत भरलेला हा प्रहार पाहायला मिळतोय 4 धावेसाठी तीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकता प्राची श्रेयस 11 संघाचा जर विचार केला तर पार पूर्णपणे पिसं उपटून काढलेली आहेत कारण की अद्याप काही चेंडूचा खेळ बाकी नफीस यांचा पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतो नफीस यांचा 31 धावा धावफलकावरती खाली उतर
नक्कीच गणेश यादव मात्र खूप टेन्शन मध्ये दिसतोय. नक्कीच नो बॉलचा इशारा येतो पंचांचा, कारण की वन बाउन्सची तंबी दिली होती गोलंदाजाला. पुन्हा देखील बाउन्सर मारतो आणि नो चेंडूचा इशारा येतो. या नोच्या मदतीने संघाची धाव संख्या आहे ती 32. याच्या पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे. पंच देखील आम्हाला खरवतात. खूपच खराब गोलंदाजी पाहायला मिळतो नफीस यांच्याकडून. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. हा खूपच महागडा षटक पाहायला मिळतो. आतापर्यंत नफीस याने चेंडू फेकलेले आहेत ते सांगतोय मी तुम्हाला. 9 चेंडू फेकलेले आहेत आणि अद्याप या षटकातील किती चेंडू बाकी आहेत? 3 चेंडू. म्हणजे 2 षटकं फेकणार की काय नफीस, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे स्पर्धेच्या माध्यमातून. रविराज भगत देखील खूप टेन्शन मध्ये पाहायला मिळतात. ओ हो, बिग हिट. षटकार 6 धावा. दिला 39 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. किती झालं गाव किती झालं? 39 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. अद्याप काही चेंडूचा खेळ बाकी. प्राची श्रेयस एलन संघाचे पॅकर्स गणेश यादव आणि रविराज भगत काय नक्कीच जबरदस्त. एक चेंडूचा खेळ बाकी. मात्र नफीस मात्र पूर्ण 12 चेंडूंचा षटक फेकतोय. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच याच्यानंतर कोण आहे? तर नक्कीच हो शॉट. बिग हिट. बिग हिट. षटकार 6 धावा. संघाची धाव संख्या आहे ती 46. जबरदस्त अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळतो नफीस यांच्याकडून. तब्बल 12 चेंडूंचा षटक फेकला नफीस याने. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करायचं नफीस यांचं. नक्कीच 31 धावा खर्च केल्या आहेत नफीस याने. 31 धावा खर्च केलेल्या आहेत टोटल. दुर्वेश गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज दुर्वेश यांना पाहू शकता आपण. तीन बॉल 9 बॉल झालं.
नक्कीच 48 धावा धावपलकावरती पुन्हा एकदा शिवालंके. हो 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 जबरदस्त चेंडू. नक्कीच 48 धावा निर्धाव चेंडूची समाप्ती होतोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचे दोन्ही फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकता. हो 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 बेगेट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज मात्र शिवालंके बाद होतात आणि हा दुसरा हादरा मिळतोय डिंगडॉंग 11 संघाला. संघाची धावसंख्या ती 48. 48 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. शिवालंके यांची जागा भरून काढण्यानंतर संजय आलेले आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फाईनलच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतात फेकतात तद्वार एक धाव सहजरित्या पूर्ण होतोय. या एकच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 49 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. खूपच चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारा संघ डिंगडॉंग 11 संघाकडून. येईन ती तर नक्कीच दुर्वेश खूप चांगली गोलंदाजी करत असताना मात्र उंचावर मारलेला चेंडू रोशन मात्र चेंडू खाली येतोय. सहजरित्या झेल पकडतोय आणि फलंदाज होतात ते बाद. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतो दुर्वेश यांच्याकडून. तर दुर्वेशची गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो. 49 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. अद्याप या चेंडूचा चेंडूचा खेळ बाकी आहे. अशोक येतात नौके फलंदाज. हो फ्लिक केलाय चेंडूला. पन्नास धावा धावपलकावरती एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ते गोलंदाज दुर्वेशसाठी. कारण का 4 धावा खर्च केल्या दुर्वेशाने. दिनेश मात्र सांगतात की तुम्ही इथून गप्प बसा. चला प्राची श्रेयस 11 सामना थोडीच चालू करायचा आहे.
नीरज हो 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 जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू नीरज यांचा. संघाची धावसंख्या झाली आहे ती 50 धावा धावफलकावरती पाहू शकता आपण. तर नक्कीच 50 धावा. नीरज वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन पंचांच्या राईट टर्म ओव्हर द विकेट उजव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा हाफ पीस चेंडू टाकला होता. चेंडू जातोय 4 धावे करता. या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती 54 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. आता किती आहे? बस झाल्या व झाल्या समजा अजून काय 10 वर्षीच त्याला कशाला दिली? आणि आता पण खाली होता. भाऊजी मग त्याला कशाला दिली? क्वेश्चन नाही टाकत ना. अरे हा एक बारक्या होता ना बॉल टाकणार. हा क्वेश्चन नाही बोलला पण तो नक्कीच हो हो जबरदस्त किपिंग परेश मात्र यांच्याकडून पाहायला मिळतोय. मात्र 1+1 रोखू शकत नाहीये. बॉल 5 6 56 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. पुन्हा एकदा वाईट. सत्तावन्न धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. बिग हिट षटकार जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. त्रेसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय 63 धावा धावफलकावरती. अद्याप काही चेंडूचा खेळ बाकी. रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळणारा नीरजला देखील मार पडतो आज, कारण की खराब गोलंदाजी पाहायला मिळतो प्राची श्रेयस 11 संघाकडून. प्राची श्रेयस 11 संघाचा जर विचार केला, दोन्ही पॅकर खूप टेन्शन मध्ये दिसतात. गणेश यादव आणि रविराज भगत. कॅमेरा वाल्याला देखील विनंती आहे की त्यांच्यावरती एकदा कॅमेरा मारायचा आहे. नक्कीच नक्कीच. पुढील चेंडू या षटकातील 57 धावा धावफलका 63 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. हो हो पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडू जातोय. 57 वरती धावा स्थिर राहतोय. 57 धावा 63 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. दोन चेंडूचा खेळ बाकी अद्यापपर्यंत. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न मात्र अतिशय खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतो. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आहे ती 67. 67 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. नक्कीच पुढच्या मॅच मध्ये परेश मात्रा देखील आपण पाहू शकता समालोचन करताना. चला नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. शिवशंभो 11 आणि गुड मॉर्निंग बी. शिवशंभो आणि गुड मॉर्निंग या दोन संघाच्या संघनायकांना विनंती की आपण मंचावरती येण्याची कृपा करायची. पुढे एकदा विकेट करा. चेंडू सीमा रेषा लगत जातोय. हो हो स्वप्नील होते तिथे. स्वप्नील चेंडू समजलेला नाहीये. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी देखील सहजरित्या पूर्ण. आणि चौथी देखील पूर्ण होतोय की हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि चौथी देखील सहजरित्या पूर्ण. ते म्हणतात ना घर फिरले की घराचे वाशे फिरतात, तशी परिस्थिती पाहायला मिळतात. नक्कीच
संघाची धावसंख्या आहे ती 71 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 72 धावाचं आव्हान असणार आहे. गणेश यादव आपण मैदानात जायचं नाही. 72 धावेचं आव्हान असणार आहे मित्रांनो. हॅलो चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. डिंगडॉंग रुपये एक भाईला फोन कर. पुढची मॅच शिवशंभो आणि गुड मॉर्निंग बी. रविराज भगत शिवशंभो 11. शिवशंभो आणि गुड मॉर्निंग. हॅलो 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांचा सामना आणि स्कोर लेवल झाला. सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. रविराज भगत यावर्षी पेनल्टी ड्रेस आणि तेव्हा मायनस करा. कॅन्सल केली पेनल्टी. हो भाऊ आता हे करू नका. तो नफीसला म्हणून आम्ही घालतच नाही होता जर्सी. आम्ही जबरदस्ती त्याला दिलाय. भेंडीनेच आम्हाला सांगितलं त्याला घाला. पेनल्टी लावा लागणार भाऊ. असं नाही कंपल्सरी आम्ही बघा ना त्याला हॅलो हॅलो कमिटीचा निर्णय आलाय. डिंगडॉंग संघासाठी 2 धावांची पेनल्टी असणार आहे. दोन धावांची पेनल्टी. कभी अगर पेनल्टी मांगा ना एक पेनल्टी भी लेने नहीं दी. तुम्ही बघा लक्ष दिलंय. आता हे लोक आहे ना नंतर पुढे हे लोक आमच्यावर गेला.
गण्या दिले 2 धावा. पॅनल्टीच्या 2 धावा मायनस करून 69 धावा आणि 70 धावांचं टार्गेट आहे 4 षटकामध्ये. डिंगडॉंग चला सत्तरक्षण लावून घ्या. काय आहे नक्की ए निकी गाण्याची बाईक लाव. हा? ए निकी गणेश यादव फुल टेन्शन मध्ये. अरे होतील लावा. बॉल सिक्सरचा आहे कसला जातात. त्याला तुम्ही करे 95 चेस केले 1 बॉल ठेवू. बॉलर्स नेम संदीप घोडके. स्वप्नील मात्रे, कोणी रिटर्न, मकरंद भगत आणि रोशन मात्रे. बॅट्समन नाही बोललो, बॉलर नाही बोललो. काही नाही, टाइम गेला. टाइम संपला. गाड्या खूप झाला अरे होतील ना होतील. बॉल सर नाही नो बॉल नाही. 2 मायनस कर. 69 कर ना. 70चा टार्गेट ठेव. पेनल्टीच्या 2 धावा सांगितलंय. पुन्हा एकदा एक सिक्सरचा बॉल आहे. लई लांब जातो. व्हाईट बॉल. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. पुढच्या काय रविवारी ठेवणार आहेत स्वप्नील मात्रे.
तर गेला डॉट नंतर 2 वाईट. झाला टॉस रे. रिव्ह्यू घे. बॅट्समन रिव्ह्यू. असला तर देणार. फेअर डिलिव्हरी. एक षटकार समाप्तीला 26 झाले ना. एक षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 26. अठरा चेंडू आणि 44 धावांची गरज. 18-44. दोन रनची पॅनल्टी तुम्हाला दिली डिंगडॉंग. बॉलर्स नेम शिवा लंके. घे ना, कर ना, घे घे. धावसंख्येला 32. आडवा कारण की मायनस नाही केलं.
प्रीतम पाटील यांचे आगमन झालेले आहेत. साहेबांचं हार्दिक स्वागत. मत उचलून केलेला चेंडू आणि हा षटकार मकरंद भगत यांच्या बॅटमधून निघाला षटकार. 6-39 39 मग कोय हुकला बोल. या षटकातील शेवटचा चेंडू पिंट्या भगत आपण स्टेजशी संपर्क साधत आहे. धावसंख्या 39. या षटकातील शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 39. आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावा. 12 चेंडू 31 धावा 31. बारा चेंडू आणि 31 धावांची गरज. प्रीतम पाटील साहेबांचे सत्कार करण्यासाठी मी स्वप्नील म्हात्रे यांना विनंती करत आहे. पनवेल महानगरपालिकेचे मलनिस्तार आणि विभाग प्रमुख विद्युत आणि मलनिस्तारण विभाग प्रमुख प्रीतम पाटील साहेब यांचे स्वागत. लाईव्ह कॅमेरा इकडे करायचा आहे. स्टेजवर कॅमेरा केला ना. पनवेल महानगरपालिकेच्या मलनिस्तारण आणि विद्युत विभाग प्रमुख प्रीतम पाटील साहेब यांचे स्वागत स्वप्नील म्हात्रे यांच्या हस्ते. साहेबांचे खूप खूप आभार. ओमकेश पाटील या स्टेजवर या आपण. बारा चेंडू आणि 31 धावा. नवीन गोलंदाज किरण गाडगे. पहिलाच चेंडू षटकार. ओमकेश पाटील यांचं आगमन झालेलं आहे. बालचंद्र म्हात्रे साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपला आयोजकच आहेत. अरे आम्हाला लेटरच दिलं डायरेक्ट. धावसंख्या झालेली किती 51. 9 चेंडू आणि 19 धावा. धावसंख्या 51. 9 चेंडू आणि 19 धावा.
पहिला पाहिजे सारण. 9-19. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज. संदीपचा भाव आहे तो. 15 पाहिजे. 8 चेंडू 15. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. किती किती बॉल आहेत? 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. रोशन मात्र 46 धावा संख्येवर खेळत आहे. नाही अशा तऱ्हेने रोशन मातेच्या 50 धावा कंप्लीट. सर्व रोशन मातेने बॅट उंच करायची आहे. सर्वांनी टाळ्याने त्याचं स्वागत सुद्धा करायचं आहे. रोशनसाठी गणेश यादव यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक. रोशन म्हात्रे यांच्यासाठी गणेश यादव. रोशन म्हात्रे बॅट उंच करायचे. आवाज जाते का? बालचंद्र म्हात्रे त्यांचे पिताश्री यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 6 चेंडू आणि 3 धावा. 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. बॉलर कोण आहे रे? बॉलर अनिकेत. तो बॉलर काला तो बॉल घेऊन. डबल घेऊन. बालचंद्र म्हात्रे यांनी तिकडं वरती स्टेज वरती यायचं आहे. कालच माहित नाही नाव. बॉलर कोण आहे? हे तुझ्याच नाव दे. महेंद्र यादव. काय त्याचं नाव? चेहऱ्यावरती हास्य आला. भाऊजींच्या चेहऱ्यावरती गणेश यादव. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना फिनिश. श्रेयश 11 प्राप्ती 11. गणेश यादव. चला 1000 रुपये जमा करायचे. गणेश यादव. गणेश यादव 1000 रुपये जमा करायचे आहेत. आणि या सामन्याचा सामना आहे रोशन म्हात्रे. चला पुढील सामना. गणेश यादव 1000 रुपये द्या. पन्नास रन पूर्ण. 50. 14 चेंडू आणि 50 धावांची खेळी केली रोशन म्हात्रे यांनी. नाबाद केली. गण्या रडत रडत होता. फायदा आला. गणेश यादव यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. चला रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे यांना मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी प्रीतम पाटील साहेबांना विनंती करत आहे. प्रीतम पाटील साहेबांच्या हस्ते
तसेच रोशन मधला भालचंद्र म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चौदा चेंडू आणि 50 धावांची वादळी केलेली आहे रोशन म्हात्रे यांनी. त्यांना सन्मानित करण्यासाठी प्रीतम पाटील साहेबांना, तसेच प्रीतम पाटील साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. 1000 रुपये.